एव्हरीवन। तर उन्हामुळे ना चेहऱ्यावर माझ्या खूप टॅनिंग जमा झाली, खूप टॅन झालता। तर मी काय पार्लरमध्ये वगैरे जास्त जात नाही, मी घरच्या घरीच काहीतरी जुगाड करत बसत असते। तर मी सगळ्यात आधी गुलाब पाणी जे आहे ना, गुलाब जल, ते सगळं चेहऱ्यावरती स्प्रे करून घेतलं आणि एवढं छान वाटत होतं ना, मी ते शब्दात सांगू शकत नाही। तर इकडच्या बाजूला सोहम बसलेला, सोहम म्हणे मम्मी मला पण कर एकदा। तर त्याच्याही तोंडावर थोडंसं स्प्रे केलं। त्यानंतर हे फ्रूटचं स्क्रब आहे, तर हे मी बरेच वर्ष झालं वापरते। त्याची क्वांटिटी एवढी जास्त आहे आणि क्वालिटी चांगली आहे, मेन म्हणजे प्राईस कमी आहे। 300 रुपयाला काहीतरी डब्बा मिळतो हा। कुठल्याही तुम्ही जिथं पार्लरचे किंवा काही असे प्रोडक्ट्स वगैरे मिळतात तिथे गेला ना, तुम्हाला हे भेटून जाईल। खूप छान आहे, एकदम छान आहे। पण आता काय माहिती का, आता पत्र्याच्या घरामध्ये थोडंसं मला अवघड जाते, कारण जसं जसं करते ना स्क्रब तसं तसं घामही येतोय मला, कारण ऊन जास्त आहे। पण करावं तर लागेल ना, खूप टॅन जमा झालं। आणि मग सगळीकडे छान बोटाने असं स्क्रब फिरवलं आणि आता वॉश करून आल्याच्या नंतर ना रिझल्ट बघा, एकदम स्किन झाली सॉफ्ट आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स हे सगळे रिमूव्ह झाले होते। आणि त्यानंतर ना मग स्किनवर मॉइश्चरायझर जे तुम्ही कुठला वापरत असाल ते अप्लाय करा। साधी सोपी स्टेप आहे। तर मी काय पार्लरच्या भानगडीत जास्त पडत नाही, जसं होईल तसं मी घरीच करण्याचा प्रयत्न करते। चलो बाय।